नमस्कार. आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा या यूट्यूब चॅनलवरती आपलं प्रथम मी स्वागत करतो. सर्वांना माहीत झालेलं असेल की आरोग्य विभागाने आत्ताच नवीन RCS 2.0 हे चालू केलेलं आहे आणि आता त्यामध्ये डेटा एंट्री देखील सुरू झालेली आहे. तर सर्वप्रथम आपण या पोर्टलवरती लॉग इन कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला rmnch.mohfw.gov.in या वेबसाईटवरती जावे लागेल. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण या वेबसाईटवरती गेल्यानंतर सर्वप्रथम या प्रकारचा आपल्याला होमपेज बघायला मिळेल. तर या होमपेजवरती उजव्या बाजूला कॉर्नरमध्ये लॉग इन किंवा साइन अप हे ऑप्शन दिलेलं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो की तुमच्या नोडल ऑफिस करून तुम्हाला भेटलेला असेल तो ID आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. मी या ठिकाणी ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करत आहे. तुम्ही देखील तुमचा ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड या ठिकाणी आपल्याला दिसेल. यामध्ये बेनिफिशरी या ऑप्शनवरती गेल्यानंतर आपण या ठिकाणी आपले जे जुन्या पहिल्या RCSमध्ये असलेले बेनिफिशरी असतील यांना सर्च करू शकतो. फक्त त्यांचा आभा ID लिंक असणं गरजेचं आहे. ज्या गरोदर मातांचे किंवा बालकांचे आभा ID या ठिकाणी लिंक असतील त्यांना आपण या ठिकाणी सर्च करू शकतो. मी या ठिकाणी एक ID सर्च करून पाहत आहे. मी तो ID लिंक केलेला होता. त्याचा आभा ID पण जनरेट आहे. तर बघा या ठिकाणी मी तो ID या ठिकाणी सर्च करून त्याला ओपन करून त्याची सर्व माहिती या ठिकाणी बघू शकतो आणि याच्यात तुम्ही अपडेट पण करू शकता. जसं की ANCची पुढील भेट किंवा इतर काही माहिती अपडेट करायची असेल तर या ठिकाणी एडिटचं देखील ऑप्शन आपल्याला दिसत आहे. इकडे डाव्या बाजूला प्रेग्नन्सी सर्व्हिसेसवरती गेल्यानंतर आपल्याला आपण आत्तापर्यंत दिलेल्या त्या मातेला सेवा या ठिकाणी आपल्याला दिसतात. या ठिकाणी ANC1 मला या ठिकाणी दिसत आहे. त्यामध्ये तुमचं जे काही रुटीन ANC चेकअप असेल ते पण या ठिकाणी त्याची माहिती तुम्हाला बघता येते. बेनिफिशरी ऑप्शनवरती गेल्यानंतर उजव्या साईडला या ठिकाणी ॲड बेनिफिशरी नावाचा ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्याला नवीन गरोदर मातेची या ठिकाणी नोंद करता येईल. यासाठी आपल्याला आभा नंबर, आधार कार्ड किंवा फोन नंबर याची आवश्यकता असेल आणि आभा नंबर कसा काढायचा आणि नवीन गरोदर मातेची नोंदणी कशी करायची हे आपण स्टेप बाय स्टेप पुढील व्हिडिओमध्ये पाहू. यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.